स्वागत आहे तुमचं घरचा स्वाद या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण उपवासासाठी अगदी मोकळी, दाणेदार आणि चविष्ट साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर खिचडी एकदम परफेक्ट बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम येथे 2 कप साबुदाणा 2 कप पाण्यात 6 ते 8 तास भिजवून ठेवला आहे। साबुदाणा भिजवताना पाणी अगदी मापात घालणं खूप महत्त्वाचं आहे। जास्त पाणी घातलं तर साबुदाणा चिकट होऊ शकतो, त्यामुळे साबुदाणा बुडेल इतकंच पाणी वापरा। त्यामुळे साबुदाणा छान फुललेला आणि मोकळा दिसतो आणि हाताला चिटकत नाही। कच्चे शेंगदाणे घेणार आहोत। हे शेंगदाणे मंद ते मध्यम आचेवर भाजणे खूप महत्त्वाचं आहे। जास्त आचेवर भाजल्यास ते वरून लवकर भाजतात पण आतून कच्चे राहू शकतात, म्हणून शेंगदाणे सतत हलवत भाजत राहायचं, जेणेकरून सर्व बाजूंनी ते समान भाजले जातील आणि करपतही नाही। शेंगदाणे थंड झाल्यावर हलक्या हाताने चोळून त्याची सालं काढून घेऊन त्यानंतर चाळणीच्या मदतीने साले वेगळी करून भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करा। आता 1-2 मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढून स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतरला त्याचे अगदी पातळ आणि समान आकाराचे काप करून घ्या। बटाट्याचे काप सारख्या आकाराचे असतील तर ते एकसारखे आणि लवकर शिजतात। आता हे काप स्वच्छ पाण्यात 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवा, त्यामुळे बटाट्यांचा अतिरिक्त स्टार्च निघून जातो, काप काळे पडत नाहीत आणि शिजल्यानंतर ते अधिक मऊ व चविष्ट लागतात। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्यानंतर त्याचे देठ काढून आपल्या आवडीनुसार बारीक चिरून घ्या। आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल घाला। तेल चांगलं गरम झाल्यावर निथळलेले बटाट्याचे काप घाला। त्यामध्ये थोडं मीठ घालून हलक्या हाताने परतून घ्या। आता कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटे बटाटे शिजवून घ्या। मध्ये एकदा हलक्या हाताने ढवळून घ्या, त्यामुळे सर्व बटाटे सर्व बाजूंनी समान शिजतात। आता हिरव्या मिरच्या घालून 1 ते 2 मिनिटे परतून घ्या, त्यामुळे मिरचीचा कच्चा वास निघून जातो आणि तिचा छान सुगंध तेलामध्ये उतरतो। आता बटाटा शिजल्यावर या साहित्यात भिजवलेला साबुदाणा घालूया। त्यानंतरला तयार केलेलं जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालूया। हे सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव करून साबुदाणा जास्त ढवळायचा नाही, त्यामुळे तो तुटत नाही आणि चिटकतही नाही। मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्या। मध्ये फक्त एकदाच हलक्या हाताने ढवळून घ्या। साबुदाण्याचे दाणे पारदर्शक दिसू लागले की आपली खिचडी तयार झाली आहे। अशी आपली गरमागरम मोकळी, दाणेदार आणि चविष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे। ही खिचडी दही, ताक किंवा लिंबाच्या फोडी सोबत सर्व करा आणि मनसोक्त आस्वाद घ्या। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी घरचा स्वाद या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।